कच्छ वागड या समाजातील तमाम ज्ञाती बांधवांचं नवीन वर्ष म्हणजे आषाढी बीज। ठाण्यामध्ये कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत। अशा या नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार गौरव होणं गरजेचं आहे। म्हणून आषाढी बीज कच्छी नवीन वर्षाचं औचित्य साधून सुरेश गडा कच्छ अस्मिता मंचाची स्थापना सन 2006 साली केली आहे। या मंचाचं यंदा 18वं वर्ष आहे, अशी माहिती कच्छ अस्मिता मंच अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिले। कच्छ पागडी कोणाशी रे या शीर्षकाखाली सन 2006 पासून विविध स्तरावर नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तींचा, तज्ञांचा, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची पावती दिली जाते। तसेच कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचं काम केलं जातं। सन 2006 पासून ते सन 2023 पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवा करणाऱ्या, शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या, व्यापार क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या 85 व्यक्तींना कच्छ पगडी देऊन सन्मानित करण्यात आलाय। अशा प्रकारे गेली 17 वर्ष विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पगडी देऊन गौरव करण्यात आलाय। या वर्षी सुद्धा विविध क्षेत्रात स्तुत्य उपक्रम करणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पगडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम रविवार 7 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आज खास पत्रकार परिषद बोलवली, त्या पत्रकार सगळे उपस्थित राहिले, त्यांच्या मनापासून मी आभारी आहे। पत्रकार परिषद घेण्यामागचा एकच हेतू आहे का आमचा हा नवीन वर्ष 7 जुलै आषाढी बीज हा नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे। त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी ठाणेकरांना, माझ्या बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नवीन वर्ष संपूर्ण ठाणेकरांना सुखमय, समृद्धीमय जावं ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो। सदर हा कार्यक्रम हा गेली सतत 17 वर्ष मी ठाण्यात राबवत आहे आणि ठाण्यात मोठ्या संख्येने कच्छमधनं आलेले कच्ची, वागड, पटेल, लोहाणा हा समाज बहुसंख्य इथं राहत असतात। मला गेल्या 2000 साली कच्ची शक्ती पुरस्कार मिळाला। त्यावेळी माझ्या मनात आला का आपण पण असं ठाण्यात असा कार्यक्रम राबवावा, म्हणून 2006 पासून मी कच्छ पागडी कोणाशी रे हा कार्यक्रम राबवत आहे। आणि आता 2023 पर्यंत विविध क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य दाखवलं आहे अशा 85 लोकांना मी पागडी देऊन सन्मानित केलेलं आहे। हे वर्ष 18वं आहे। ह्या वर्षी ज्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे त्यांना मी पागडी देऊन सन्मान करणार आहे। यावेळी आमच्याकडे 70 ते 80 अर्ज आलेले होते, त्यापैकी आम्ही 6 अर्ज निवडून 6 लोकांना पागडी देऊन सन्मानित करणार आहोत। सदर या कार्यक्रमासाठी ठाण्याचे व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आता ठाण्याचे निवडून आलेले खासदार नरेशजी मस्के, कल्याण डोंबिवलीचे श्रीकांतजी शिंदे, तसेच कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले निरंजन डावकरेजी, संजय केळकरजी, प्रतापजी सरनाईक, रवींद्र पाठक हे, तसेच आमचे समाजाचे दीपकभाई बेदा, जितेंद्र मेहता, तेव्हा मनोज शाह टिपटॉपवाले हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या हस्ते जे आम्ही 6 लोक निवडलेले आहेत त्यांना पागडी देऊन त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत। आणि ह्या सत्कारापूर्वी आम्ही आमच्या कच्छचं नृत्य म्हणजे कच्ची डायरो हा 3 तास उत्सव साजरा करणार आहोत। तरी हा जो कार्यक्रम आम्ही जो राबवत असतो तर ठाण्यातली जे आमचे कच्ची, वागड, पटेल, भानुशाली, लोहाणा हा समाज आतुरतेने दरवर्षी या कार्यक्रमाची वाट बघत असतो आणि ह्या कार्यक्रमाला यावर्षी कोणाला पागडी देऊन सन्मानित करणार आहेत त्याची वाट बघत असतो। तरी मी सगळ्या आपल्या कच्ची, पटेल बांधवांना पुनश्च नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त या कार्यक्रमाला उपस्थित राहावा हे आवाहन करतो।